नमस्कार मित्रांनो. आमदाराला थेट जन्मठेप होणं तशी फार दुर्मिळ घटना, पण महाराष्ट्राच्या राजकारणात ही घटना घडली आणि नुसती जन्मठेप नाही तर ती एका राजकीय नेत्याच्या हत्येतली शिक्षा म्हणून सुनावलेली जन्मठेप होती. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे विकास आणि तुमचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ रोज ते रोज अपलोड करतच असतो. तर चला ओढूया व्हिडिओकडे. हा आमदार होता अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी आणि त्याची हत्या केली. ज्याची हत्या केली ते राजकीय नेते होते, शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर. अरुण गवळी मुंबईसह महाराष्ट्रात परिचित आहे. तुम्ही तर कधीतरी ऐकलंच असेल की चुकीला माफी नाही. तो डायलॉग होता अरुण गवळीचा. तो गुन्हेगारी जगतातील त्याच्या क्रूरक्रमामुळे मुंबईतल्या गुन्हेगारी जगतात ज्यावेळी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम वर्चस्वात होतं, त्याच वेळी दुसरीकडे अरुण गवळीच्या दगडी चालचंही वर्चस्व वाढत होतच. दाऊद भारताबाहेर पळून गेला, मात्र अरुण गवळी पोलिसांच्या ताब्यात सापडला. तो एका राजकीय हत्येमुळे. या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत की कोणाची हत्या केली आणि कशामुळे केली. हत्या कधी आणि कशी झाली. 2 मार्च 2007 दिवस संध्याकाळचे 4:45 वाजले होते. मुंबईतील घाटकोपरमधील मोहिली विलेजचे शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर दिवसभरातले काम संपवून संध्याकाळी घरात टीव्ही पाहत बसले होते. असलफा विलेज मधील रोमानी मंजिलच्या चाळीत ते राहत. मुंबई महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत कमलाकर जामसांडेकरांनी अरुण गवळीच्या अखिल भारतीय सेनेचे उमेदवार अजित राणेंचा अवघ्या 365 मतांनी पराभव केला गेला. त्यालाही आता थोडा काळ लोटला होताच आणि जामसांडेकर नगरसेवक म्हणून त्यांच्या कामाला लागले होते. कमलाकर जामसांडेकरांच्या पत्नी कोमल काही कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या. त्यामुळे घरात मुलगा मुलगी आणि भाची होती. जामसांडेकरांची भाची मनाली हिरे किचन मध्ये काम करत होती आणि मुलगी सायली शाळेची बॅग भरत होती. चाळीचा परिसर असलेले घराबाहेर नेहमीसारखी लोकांची ये जा होतीच. इतक्याच घराबाहेरच्या या गर्दीत 2 मोटरसायकल येऊन थांबल्या आणि 4 लोक उतरले. त्यातील एक व्यक्ती जामसांडेकरांच्या घराकडे चालत येऊन घरात शिरला. घरात शिरताच त्याने आपल्याकडील पिस्तुलाने जामसांडेकरांवर गोळीबार सुरू केला. गोळीबार अगदी जवळून म्हणजेच पॉइंट ब्लँक रेंजवरून करण्यात आला होता. या गोळीबाराने किचनमध्ये काम करत असलेल्या भाची मनाली हिरे धावत बाहेर आली. कमलाकर जामसांडेकर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली तिला दिसली. तिने मदतीसाठी आरडाओरड केली. त्यानंतर कोणीतरी पोलिसांना कळवलं आणि पोलीस तातडीनं तिथं पोहोचले. मात्र पोलीस पोहोचायच्या आत संध्याकाळच्या गर्दीचा फायदा घेत जामसांडेकरांवर गोळीबार करणारे 4 आरोपी फरार झाले. इकडे जामसांडेकर बेशुद्ध पडले. रक्तानं माखलेल्या कमलाकर जामसांडेकरांना राजावाडी हॉस्पिटलमध्ये नेलं तर तोवर जामसांडेकरांनी जीव सोडला होता. डॉक्टरांनी कमलाकर जामसांडेकरांना मृत घोषित केलं. कमलाकर
जामसांडेकर हे शिवसेनेचे नगरसेवक होते. राजकीय व्यक्तींची दिवसाढवळ्या झालेल्या या हत्येमुळे मुंबई हादरली होती. यानंतर या हत्येचा तपास सुरू झाला. मात्र पोलिसांच्या हाती सुगावा लागला नाही. मात्र जो सुगावा लागला तो इतका मोठा होता, त्यातून पुढे आलेली माहिती पुन्हा एकदा हादरवणारी होती. कारण या हत्येचे धागेदोरे पोहोचले होते एका आमदारापर्यंत आणि गुन्हेगारी विश्वाच्या अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीपर्यंत. कमलाकर जामसांडेकरांची भाची मनाली हिरेंनी जामसांडेकरांच्या हत्येप्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर साकीनाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोतीराम कासार यांच्या नेतृत्वात घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. यावेळी पोलिसांनी घटनास्थळाचे फोटो काढले. तिथे पोलिसांना बंदुकीचा तुकडाही सापडला. यानंतर तपासाला सुरुवात झाली. या दरम्यान पोलिसांनी प्रताप गोडसे, अजित राणे, आकाश सावळा, सुभाष उपाध्याय, पंकज कोठारी, मोहम्मदीन फारुकी आणि बदरुद्दीन फारुकी यांना अटक केली. कमलाकर जामसांडेकरांच्या शवविच्छेदन अहवालात आढळलं की त्यांच्या डोक्यात गोळ्या घुसल्या होत्या. तसंच बंदुकीच्या गोळ्यावरून ही बंदूक 12 बेलर कंट्री मेड हँडगन आहे हेही समोर आलं. तपासांती पोलिसांनी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात आरोपपत्र दाखल केलं आणि त्यात 6 जण आरोपी म्हणून नोंदवण्यात आले. आरोपपत्र दाखल करण्यापर्यंत पोलिसांचा तपास झाला. मात्र थेट सुगावा लागत नव्हता आणि तो सुगावा लागला तो एका गुप्त माहितीनुसार. कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणाचा पहिला सुगावा मुंबई पोलिसांना हत्येच्या वर्षभरानंतर म्हणजेच 2008 साली लागला. 26 एप्रिल 2008 ला पोलीस निरीक्षक सांडभोर यांना माहिती मिळाली की काळबा देवीच्या ज्वेलर शॉपीमध्ये काही जण दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत. त्यानंतर मग पोलिसांनी सापळा रचला आणि या सापळ्यात 26 एप्रिल 2008 ला गोविंद राव मधून दुपारच्या सुमारास पोलिसांनी विजयगिरी, अशोक कुमार जयस्वाल, नरेंद्रगिरी आणि अनिलगिरी यांना ताब्यात घेतले. या अटक केलेल्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडून बंदूक सापडली. या बंदुकीचे ट्रिगर तुटले होते. ताब्यात घेतल्यापैकी अशोक कुमार जयस्वाल, विजयगिरी आणि नरेंद्रगिरी हे जामसांडेकरांवर गोळ्या झाडणाऱ्यांमधील होते. नंतर क्राईम ब्रांचच्या ताब्यात आलेल्या आरोपींनी जप्त पिस्तूल कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येत वापरल्याची कबुली दिली. तसेच तुटलेला ट्रिगर घटनास्थळी फेकल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जप्त केलेला मुद्देमाल तपासाला पाठवला. त्यांना तुटलेलं ट्रिगर मिळालं आणि कमलाकर जामसांडेकर हत्येच्या तपासाला वाऱ्याचा वेग मिळाला. कारण जामसांडेकरांची हत्या याच आरोपींनी केल्याचा सबळ पुरावा मुंबई क्राईम ब्रांचच्या हाती लागला होता. कमलाकर जामसांडेकर गावठी कट्ट्यांना गोळ्या झाडल्याची विजयगिरींनी माहिती दिली असं क्राईम ब्रांचचं सेशन्स कोर्टात सांगितलं. तत्कालीन तपास अधिकाऱ्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगतात की आम्हाला संशयित शूटर्स मिळाले होते. कमलाकर जामसांडेकर यांच्यावर गोळ्या झाडणारे पोलिसांच्या हाती लागले होते. पण हत्येची सुपारी कोणी दिली याचं पुढं अजूनही उलगडलं नव्हतं.
अटकेतील आरोपींच्या चौकशीतून 2 नवी नावं पुढे आली. ती म्हणजे प्रताप गोडसे आणि अजित राणे. यातील प्रताप गोडसे हा अरुण गवळीचा राजकीय पक्ष असलेल्या अखिल भारतीय सेनेचा कार्यकर्ता होता, तर अजित राणे हा अखिल भारतीय सेनेचा नेता होता. या अजित राणेने 2007च्या मुंबई महापालिका निवडणुकीत कमलाकर जामसांडेकरांविरुद्ध निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत जामसांडेकरांनी अजित राणेंचा अवघ्या 367 मतांनी पराभव केला होता. यानंतर पोलिसांनी प्रताप गोडसेला ताब्यात घेतले. त्यानंतर या हत्येसाठी 30 लाख रुपयांची सुपारी सदाशिव सुर्वे आणि साहेबराव भिंताडेंनी दिल्याचं समोर आलं. सुर्वे स्थानिक बांधकाम व्यवसायिक, तर साहेबराव भिंताडे जामसांडेकरांचे माजी सहकारी होते. सेशन कोर्टाने आरोपींना शिक्षा ठोठावताना आदेशात म्हटलं होतं, पोलीस चौकीत सदाशिव सुर्वेचा जामसांडेकरांशी जागेवरून वाद सुरू होता. त्यामुळे सुर्वेंनी साहेबराव भिताडेंसोबत संगम मताने या हत्येचं षडयंत्र रचलं. नाव न घेण्याचा अटीवर क्राईम ब्रांचचे अधिकारी पुढे सांगतात की जामसांडेकरांवर यांच्या हत्येसाठी सुर्वे आणि भिताडे यांनी प्रताप गोडसे आणि अजित राणे यांच्याशी संपर्क केला. प्रताप गोडसे आणि अजित राणे गवळी टोळीशी संबंध असल्याचा पोलिसांनी कोर्टात दावा केला होता. राजकीय वैमनस्यामुळे सदाशिव सुर्वे आणि साहेबराव भिंताडे यांनी कमलाकर जामखेडांवर यांना मारण्यासाठी सुपारी दिली होती. प्रताप गोडसे आणि अजित राणे यांनी सुपारी घेतल्यानंतर जामसांडेकरांची हत्या रचण्याच्या या कटात अरुण गवळी यांचा प्रवेश झाला. तपास अधिकारी सांगतात, प्रताप गोडसे अरुण गवळीच्या दगडी चाळीत कार्यालयात संदीप गांगणाला भेटला. संदीप अखिल भारतीय सेनेच्या दगडी चाळीतील कार्यकर्त्यांचा प्रमुख होता. त्यांनी संदीप गांगणेला पैसे आणले असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांनी भेट अरुण गवळीचा अत्यंत विश्वासू सुरेश पाटील सोबत झाली. यानंतर नाट्यात अरुण गवळीचा प्रवेश झाला. सदाशिव सुर्वे आणि साहेबराव भिंताडे दगडी चाळीत येऊन अरुण गवळीला भेटले. अरुण गवळी यावेळी भायखळा मतदारसंघाचे आमदार होते. मुंबई पोलीस कोर्टात दाखल आरोपपत्रानुसार अरुण गवळीचा कमलाकर जामसांडेकरांची हत्या करण्यासाठी 30 लाख रुपये दिले होते. अरुण गवळीने काम होईल अशा विश्वासात सुर्वे आणि भिताडे यांना हे पैसे दिले होते. जामसांडेकरांच्या हत्येसाठी शूटर्स प्रताप गोडसेंनी आणले होते, पण हत्येचा शेवट आदेश अरुण गवळीने दिला होता. त्यामुळे क्राईम ब्रांचच्या टीमने अरुण गवळीला 21 मे 2008 दगडी चाळीतून अटक केली. यावेळी अरुण गवळी मुंबईतील भायखळा विधानसभा मतदारसंघाचा आमदार होता. त्यानंतर सदाशिव सुर्वे आणि भिताडे यांना देखील अटक करण्यात आली. 27 जुलै 2008 मुंबई पोलिसांनी सर्व आरोपींना मकोका म्हणजेच महाराष्ट्र ऑर्गनाइज क्राईम कंट्रोल ऍक्ट लावून सेक्शन कोर्टामध्ये दाखलण्यामध्ये अरुण गवळीच्या वकिलांनी त्याच्यावर असलेले आरोप खोटे असल्याचा दावा केला होता. मात्र तो दावा न्यायालयाच्या पटलावर टिकू शकला नाही आणि अरुण गवळी आणि इतर 11 जणांना दोषी ठरवलं. कमलाकरावर हत्या प्रकरणी मुंबई सेक्शन कोर्टाने अरुण गवळी आणि इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
तर सबळ पुराव्याअभावी सुरेश पांचाळ, दिनेश नारकर आणि गणेश साळवी या 3 आरोपींना दोषमुक्त केलं. या प्रकरणात सरकारी वकील राजा ठाकरे यांनी हे प्रकरण दुर्मिळात दुर्मिळ आहे असे नमूद करत दोषी आरोपींना फाशी ठोठावण्याची मागणी केली. मात्र सरकारचा हा दावा न्यायालयाने फेटाळला. हे प्रकरण संघटित गुन्हेगारीचा भाग असल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने जन्मठेप ठोठावले. स्पेशल कोर्टाच्या या शिक्षेविरोधात अरुण गवळीने हायकोर्टात अपील केलेली आहे. पण हायकोर्टानेही अरुण गवळी आणि इतर आरोपींची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे. या प्रकरणातील एक प्रमुख आरोपी सदाशिव सुर्वे याचा साल 2012 मध्ये तुरुंगातच मृत्यू झाला. अरुण गवळी सध्या नागपुराच्या कारागृहात शिक्षा भोगत आहे. मित्रांनो, ही होती सदाशिव जाम सांडेकर यांची हत्या कोणी केली याबद्दलची माहिती. मित्रांनो, तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून कळवायला विसरू नका. जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. आमच्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करायला विसरू नका. तर चला भेटूया यानंतरच्या व्हिडिओमध्ये. आता मी तुम्हाला सांगू शकत नाही की व्हिडिओ रेग्युलर डे बाय डे येईल किंवा 1 डे गॅप येईल, पण मी एवढं सांगू शकतो की भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या लालचीचा मराठमोळा राम राम.